चोकटाच्या वड्या खाल्ल्या म्हणून परत मुंबईच्या दिशेने रवाना झालो। पण गावाकडे एवढी थंडी आहे की तुम्हाला काय सांगू। एकदम तुम्हाला आता थंडी किती आहे तुम्हाला हे सांगतील। इथं कुलदीप आहे, सौरव आहे आणि अक्षय आहे। तुम्ही त्याच्या तोंडून ऐका की थंडी किती आहे। मस्त गाड्यावर बसलात। गावाकडे रात्री कसा मोसम असते आणि कसे मस्त मैफिल बसते ते तुम्ही पाहू शकता। तू हे एवढं मोठं जॅकेट घालून बसला, तू सांग मस्त गाड्यावर बसलास, थंडी किती आहे? खूप थंडी आहे। किती सांगता येत नाही, बेकार काम आहे यार। सौरव तुझा काय अनुभव आहे? तू पुण्यावरून वापस आला, पुण्याला जास्त थंडी आहे की इकडे थंडी आहे? तू सांग। अरे खुडखुड ऊन राहिलं ना इकडे। रात्री कशी असते? बेकार आहे, माणसानं लगविले ना उठा, एवढी बेकार थंडी आहे भाऊ, येऊ नका इकडे। अक्षय पुण्यावरून आला एवढ्यातच। अक्षय तू सांग, थंडी आहे की इकडे? थंडी आहे, पुण्याला जायला पुढे असं करून काय फायदा नाही। वापस मग आता पुण्याला चाललास कधी? लवकरात लवकर पुण्यासाठी रवाना व्हावं लागते। हे वा, अशी मस्त पैकी मैफिल भरते। हे वा, गावाकडे असा माहोल असते, शांततेत सगळा शांत, मस्त गाड्यावर। नाना तुम्ही ना सुटर नाही घातलं, तुमचं राज सांगा काय तुम्हाला थंडी वाजत नाही काय? मला आज थंडी नाही वाजणार। हा, आज का नाही वाजणार? का काय मलाच नाही माहित की आज थंडी कोण नाही वाजू राहिली। म्हणजे तुम्ही विचार करा, हे जवान पोरात 20-20, 25-25 वर्षाचे आणि नाना 40 वर्षाचे असून नानाला थंडी नाही वाजू राहिली। याच्या मागचं राज काय? तुम्ही आज काय खाल्लं? याच्या मागचं राज एवढं जाईल, फक्त सकाळी वड्या खाल्ल्या। वड्या कशाच्या खाल्ल्या? चोकटाच्या वड्या। चोकटाच्या वड्या खाल्ल्या म्हणून नाना आज थंडी नाही वाजू राहिली। म्हणजे आता मी जेवण केलं नाही, आता जेवण केल्यावर पाणी गिरी थंड गार पाणी पिल्यावर मग थंडी वाजू शकते। आता सध्या नाही, सकाळी वाजू शकते। हा, तर मग बघितलं नानाले आपल्या थंडी नाही वाजली, त्याचं कारण आहे त्या नानाने चोकटाच्या वड्या खाल्ल्या। ठीक आहे, चोकटाच्या वड्या जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर तुम्ही रोज चोकटाच्या वड्या खा, तुम्हाला थंडी वाजणार नाही। चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओत। तुम्ही नंतर अजून फॉलो करेल असेल तर लगेच फॉलो करून घ्या। चला मित्रांनो, जातो मग।